नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपण शाळेत विज्ञान शिकवतो किंवा एक शिक्षक म्हणून विज्ञान शिकवतो, तेव्हा आपल्याला वाटतं की विज्ञान हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही विषयाला आपण चार भिंतीच्या आत बंद करून नाही शिकवू शकत. विशेषतः विज्ञान हा असा विषय आहे ज्याचा इतर सर्व विषयांशी एक घट्ट संबंध असतो. याच संबंधाला शैक्षणिक भाषेत समवाय असे म्हणतात. जर तुम्ही बी-एडचे विद्यार्थी असाल तर पेपर 205 सामान्य विज्ञानमधील हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याचे आपण आज नोट्स बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया की समवाय म्हणजे नक्की काय. जेव्हा आपण एका विषयाचे अध्यापन करतो तेव्हा दुसऱ्या विषयाच्या ज्ञानाची किंवा माहितीची गरज पडते. म्हणजेच एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी आवश्यक तेथे संबंध जोडणे किंवा सांगड घालणे म्हणजेच समवाय होय. वाक्याच्या भाषेत सांगायचं तर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ गुयाम यांच्या मते कोरिलेशन इज द रेसिप्रोकल रिलेशनशिप अमॉंग द व्हेरियस सब्जेक्ट ऑफ द करिक्युलम. म्हणजेच अभ्यासक्रमातील विविध विषयांचा एकमेकांशी असलेला अनोन्य संबंध म्हणजे समवाय होय. समवायाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला आहे प्रासंगिक समवाय. यामध्ये शिक्षक वर्गात शिकवत असताना कोणतीही पूर्वतयारी न करता ऐनवेळी पाठाच्या आशयानुसार इतर विषयांचा सहसंबंध जोडतात. येथे शिक्षकाचे चातुर्य आणि हजरजबाबीपणा खूप महत्त्वाचा असतो. दुसरा आहे केंद्रीय समवाय. यामध्ये विज्ञानातील एखाद्या मुख्य घटकाभोवती इतर अनेक विषयांची गुंफण केली जाते. उदाहरणार्थ आपण आम्लपर्जन्य शिकवत असू तर त्यात रसायनशास्त्र, भूगोल आणि त्याचे मानवी जीवनावरील परिणाम एकत्र करूनच शिकवले जातात. तिसरा आहे नियोजनपूर्वक समवाय. हा समवाय शिक्षक धडा शिकवण्याआधीच पाठाच्या नियोजनात ठरवून करतात. जसं की वाफेच्या इंजिनाचा शोध कसा लागला हे शिकवताना विज्ञानाचा इतिहास विषयाशी जाणीवपूर्वक संबंध जोडणे. त्यानंतर विज्ञानाचा शाखांतर्गत समवाय. शाखांतर्गत समवाय म्हणजे विज्ञानाच्या स्वतःच्याच विविध शाखांमध्ये असणारा संबंध. विज्ञानाच्या प्रामुख्याने 3 मुख्य शाखा आहेत ज्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पहिला आहे जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र. वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी रसायनांचा वापर होतो. आपल्या शरीरात होणारी अन्नाची पचन प्रक्रिया ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे. जीव आणि भौतिकशास्त्राचा समवाय. प्राण्यांचे कान किंवा ज्ञानेंद्रिय ध्वनीचे कंपन कसे मोजतात. मानवी शरीरावर होणारे वातावरणाचे अनुकूल प्रतिकूल परिणाम हे समजायला भौतिकशास्त्राचे नियम मदत करतात. भौतिक आणि रसायनशास्त्र समवाय. कोणताही रासायनिक पदार्थ गरम करण्यासाठी उष्णतेची गरज असते. उष्णता हा भौतिकशास्त्राचा भाग आहे तर अभिक्रिया रसायनशास्त्राचा. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. विज्ञानाचा इतर शालेय विषयांशी कसा संबंध येतो. पहिलं विज्ञान आणि गणित. गणित शिवाय विज्ञान अपूर्ण आहे. विज्ञानातील सूत्रे, समीकरणे, अणुभार मोजणे, आकडेमोडी करणे यासाठी गणिताची मदत घ्यावी लागते. विज्ञान आणि भूगोल. गुरुत्वाकर्षणाचा नियम, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, हवा बदल, खडकांचे प्रकार हे भूगोलातही येतात आणि विज्ञानातही. विज्ञान आणि इतिहास. विज्ञानातील शोध कसे लागले, शास्त्रज्ञांचा इतिहास काय होता आणि कार्बन डेटिंग C14 पद्धत वापरून इतिहासातील अवशेषांचे वय कसे काढतात हा इतिहास आणि विज्ञानाचा सुंदर मिलाफ आहे. विज्ञान आणि अर्थशास्त्र. विज्ञानामुळे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होते, त्यामुळे उत्पादन वाढते, नफा मिळतो आणि देशाची आर्थिक प्रगती होते. विज्ञान आणि भाषा कला. विज्ञानातील कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी भाषेची गरज पडते. तसेच वनस्पती किंवा प्राण्यांच्या पेशीची आकृती सुंदर आणि अचूक काढण्यासाठी चित्रकलेची मदत होते. तर मित्रांनो, यावरून हे स्पष्ट होते की जर आपण विज्ञान हा विषय इतर विषयांसोबत जोडून शिकवला तर विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढते, त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होते आणि अध्यापन रंजक व प्रभावी बनते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही बी-एडचे विद्यार्थी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच सोपे शैक्षणिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. धन्यवाद.